नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आजचा आपला विशेष बुलेटिन पैसा पुराण. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी गुंतवणूक आराखडा, भारतातील मोबाईल उत्पादन क्षेत्रातील मोठा बदल, रिलायन्स इंडस्ट्रीचे तिमाही निकाल, डिजिटल बँकिंग क्षेत्रातील मोठा निर्णय, सोनं चांदी यांच्या दरातील चढ उतार आणि जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारातील परिस्थिती. महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी आणि आता जागतिक गुंतवणुकीचं सर्वात मोठं केंद्र बनण्याच्या दिशेने एक भव्य पाऊल. होय, महाराष्ट्र सरकारने तब्बल 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा जाहीर केला आहे. आणि हा केवळ आकडा नाही, तर राज्याच्या भविष्यातील आर्थिक शक्तीचा ब्लूप्रिंट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्लॅन सादर करताना स्पष्ट शब्दात सांगितलं की महाराष्ट्राला पुढील काही वर्षात जागतिक गुंतवणुकीचं हब बनवायचं आहे. आता प्रश्न आहे, हे शक्य कसं होणार? तर उत्तर आहे भक्कम पायाभूत सुविधा, वेगवान निर्णय प्रक्रिया आणि भविष्योन्मुख धोरण. सर्वप्रथम बोलूया इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल, कारण विकासाची खरी गती इथूनच ठरते. राज्यात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग, नवीन एक्सप्रेसवे आणि औद्योगिक कॉरिडॉरची साखळी उभी राहणार आहे. याचा थेट परिणाम उद्योगांना जलद वाहतूक, कमी खर्च आणि जागतिक स्पर्धेत मोठी आघाडी मिळवून देऊ शकते. फक्त रस्तेच नाही, तर लॉजिस्टिक क्षेत्रात देखील महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे. मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क्स, वेअरहाऊसिंग हब्स आणि आधुनिक सप्लाय चेन नेटवर्क, म्हणजेच शेतीपासून ते ई कॉमर्स पर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती मिळणार आहे. आता वळूया बंदर विकासाकडे, कारण जागतिक व्यापारात स्थान मजबूत करायचं असेल तर समुद्रमार्ग हा महत्त्वाचा ठरतो. राज्यात सध्या मोठ्या बंदरांचा विस्तार सुरू आहे, नवीन प्रकल्प होत आहे आणि निर्यातीला चालना मिळत आहे. महाराष्ट्र आता केवळ उत्पादन केंद्र नाही, तर ग्लोबल ट्रेंड गेटवे बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऊर्जा. 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेवर मोठा भर हा देण्यात येणार आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन सारख्या भविष्यकालीन प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले जात आहे. याचा फायदा काय होणार? तर स्वस्त ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि दीर्घकालीन टिकाऊ विकास. आता थोडं टेक्नॉलॉजीकडे वळूया. मुंबई आणि पुणे हे शहर आता केवळ आर्थिक केंद्र राहणार नाहीत, तर AI, डेटा आणि स्टार्टअप्सचे ग्लोबल हब बनण्याच्या ते तयारीत आहेत. यामुळे काय होऊ शकते? नवीन कल्पना, नवीन उद्योग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणांसाठी प्रचंड संधी. आता बोलूया या सगळ्याचा सर्वात मोठा परिणाम कुठे होऊ शकतो? तर सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे रोजगार. या योजनेमुळे लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. फक्त शहरातच नाही, तर ग्रामीण भागात देखील उद्योग हे पोहोचू शकतात. म्हणजे स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होतील आणि स्थलांतरांवर नियंत्रण येऊ शकतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस. परवानग्या जलद, प्रक्रिया सुलभ आणि डिजिटल सिस्टीमद्वारे उद्योगांना मदत मिळू शकते. म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र एक आकर्षक, विश्वासार्ह आणि वेगवान पर्याय म्हणून उभा राहत आहे. एकंदरीत 30 लाख कोटी रुपयांची ही गुंतवणूक योजना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची देणारी ठरू शकते. आणि सर्व जर काही नियोजनानुसार झालं तर महाराष्ट्र केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावर एक आर्थिक महासत्ता म्हणून उभी राहू शकते. आता महाराष्ट्राच्या या मोठ्या आर्थिक स्वप्नानंतर चला वळूया देशाच्या उत्पादन क्षेत्राकडे, जिथे मेक इन इंडिया हळूहळू वास्तवाला उतरताना दिसत आहे. कारण एकेकाळी फक्त मार्केट म्हणून ओळखला जाणारा भारत आता मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मोबाईल उत्पादन क्षेत्र. होय, भारताच्या स्मार्टफोन उत्पादनात एक मोठा बदल दिसून येत आहे. काउंटर पॉइंट रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार भारतामध्ये तयार होणाऱ्या स्मार्टफोनपैकी तब्बल 28% मोबाईल आता देशांतर्गत कंपन्यांकडून तयार केले जात आहेत. म्हणजेच दर 4 मोबाईलपैकी किमान एक मोबाईल मेड इन इंडिया आणि तेही भारतीय कंपन्यांच्या हातून बनलेला असतो. ही केवळ आकडेवारी नाही, तर भारताच्या औद्योगिक क्षमतेत झालेल्या मोठ्या बदलाची साक्ष आहे. काही वर्षापूर्वी भारत हा फक्त स्मार्टफोन वापरणारा देश होता, पण आज तो स्मार्टफोन बनवणारा देश बनत आहे. आता प्रश्न आहे, हा बदल नेमका कसा घडला? तर यामागे सर्वात मोठी भूमिका आहे स्थानिक कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांची. डिक्सन टेक्नॉलॉजी आणि भगवती प्रोडक्ट्स या कंपन्यांनी उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमता आणि जागतिक दर्जाची गुणवत्ता, यामुळे भारत मोठ्या प्रमाणावर मोबाईल तयार करू लागला आहे. आता या चित्रात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे जागतिक कंपन्यांची रणनीती. सॅमसंग, शाओमी आणि रिअलमी यासारख्या मोठे ब्रँड्स हे भारतात उत्पादन आउटसोर्स करण्यास सुरुवात करत आहेत. याचा फायदा काय झाला? भारतीय कंपन्यांना मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या, उत्पादन वाढलं आणि रोजगार निर्मितीला देखील चालना मिळाली. आता या संपूर्ण बदलामागे सरकारची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. मेक इन इंडिया ही संकल्पना आणि उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना म्हणजेच PLI या योजनांमुळे कंपन्यांना भारतात उत्पादन वाढवण्यासाठी थेट आर्थिक प्रोत्साहन मिळत आहे.
याचा परिणाम 2025 मध्ये भारतातील स्मार्टफोन उत्पादनात सुमारे 8% वाढ ही झाली आहे आणि निर्यातीत देखील तब्बल 28% वाढ ही दिसून येत आहे। आज परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये तयार होणाऱ्या स्मार्टफोनपैकी जवळपास 1/3 मोबाईल हे थेट परदेशात निर्यात होतात। म्हणजेच भारत आता फक्त स्वतःसाठी उत्पादन करत नाही तर जगासाठी उत्पादन करत आहे आणि हीच खरी ग्लोबल सप्लाय चेन मध्ये एंट्री आहे। तज्ञांच्या मते आगामी काळात निर्यात हा या क्षेत्रातील वाढीचा सर्वात मोठा आधार राहणार आहे। भारत हळूहळू चीन सारख्या मोठ्या उत्पादन केंद्रांना पर्याय म्हणून उभा राहत आहे। मात्र वाढत्या यशामागे काही आव्हाने देखील आहेत। कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, जागतिक राजकीय तणाव आणि पुरवठा साखळीतील अडथळे हे घटक या क्षेत्राच्या गतीवर परिणाम करू शकतात। तरी सुद्धा भारताकडे मोठा ग्राहक वर्ग, कमी उत्पादन खर्च आणि कुशल मनुष्यबळ या जोरावर भारत मोबाईल उत्पादन क्षेत्रात आणखी मोठी झेप घेऊ शकतो। एकंदरीत 28% देशांतर्गत उत्पादनाचा हा टप्पा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे आणि हीच जर गती कायम राहिली तर लवकरच भारत जागतिक मोबाईल उत्पादनातील एक प्रमुख खेळाडू म्हणून पुढे येऊ शकतो। मोबाईल उत्पादन क्षेत्रातील या वाढीनंतर चला नजर टाकूया देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाच्या कामगिरीकडे। रिलायन्स इंडस्ट्रीने आर्थिक वर्ष 2025-26 या चौथ्या तिमाहीत 20,589 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे। कंपनीने प्रति शेअर 6 रुपयांचा लाभांश देखील जाहीर केला आहे। कंपनीने पारंपरिक O2C या व्यवसायावर दबाव आणला, पण डिजिटल आणि रिटेल व्यवसायांनी उत्कृष्ट कामगिरी केली। जिओच्या ग्राहक संख्येत वाढ झाली आहे आणि डेटा वापर वाढल्यामुळे महसूल देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे। रिलायन्स रिटेलने देखील चांगली कामगिरी केली आहे। नवीन स्टोर्स, ऑनलाईन ऑफलाईन मॉडेल आणि वाढती ग्राहक संख्या यामुळे रिटेल विभागात देखील मजबूत कामगिरी नोंदवण्यात आली आहे। आता वळूया बँकिंग क्षेत्रातील मोठ्या निर्णयाकडे, ज्याचा परिणाम लाखो ग्राहकांवर होत आहे। RBIने पेटीएम पेमेंट्स बँकचा परवाना रद्द केला आहे। हा निर्णय 24 एप्रिल 2026 पासून लागू झाला आहे। गेल्या काही वर्षांपासून बँकेवर निर्बंध होते। KYC त्रुटी, नियमांचे उल्लंघन आणि तांत्रिक कमतरता यामुळे RBIला कठोर कारवाई करावी लागली। ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचे RBIने स्पष्ट केले आहे, मात्र सेवा टप्प्याटप्प्याने बंद केल्या जाणार आहेत। चला आता पाहूया सराफा बाजारातील हालचाल, कारण सोनं आणि चांदी हे गुंतवणुकीचे महत्त्वाचे साधन मानले जातात। 25 एप्रिल 2026 रोजी सोन्याचा दर हा 1,53,000 ते 1,54,000 प्रति 10 ग्राम या दरम्यान होता। चांदीचा दर 2,50,000 ते 2,60,000 प्रति किलोच्या आसपास आहे। जागतिक बाजारातील बदल, डॉलरची स्थिती आणि व्याजदर यांच्या या दरावर प्रभाव आहे। सध्या ग्राहक मोठ्या खरेदीऐवजी छोट्या छोट्या गुंतवणुकीकडे वळत आहे। आणि आता शेवटची पण तितकीच महत्त्वाची बातमी, जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या बाजारातून ब्रेंट क्रूडचा दर सुमारे $105 प्रति बॅरलवर स्थिर आहे। WTI सुमारे $94 व्यवहार करत आहे। या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे। भूराजकीय तणाव, पुरवठ्याची चिंता हे मुख्य कारण यामागे आहे। भारतासाठी ही परिस्थिती महत्त्वाची आहे, कारण तेलाच्या दरवाढीचा थेट परिणाम हा महागाईवर होतो। एकूणच आजच्या सर्व बातम्या एकाच गोष्टीकडे निर्देश करतात, जागतिक आणि देशांतर्गत अर्थव्यवस्था सतत बदलत आहे आणि या बदलांचा परिणाम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर होत असतो। आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आम्ही भेटू अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।